आयफोन वगैरे सर्व आहेत हा, एकदम खतरनाक आहे कंडिशन मध्ये एकदम खेडका काय खेडपा हा मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं काय सर्वजण बेस्ट ना. आज मी जात आहे जरा कुठे आपण जात आहेत खानवेल. का बरं? माल आणण्यासाठी. कोणतं माल? पीओपी कुठे त्याचा? हो. का तू बोलत नाही? तो आहे ना, मी कुठे आहेस? बसलोय ना थोडासा. मित्रांनो, आज आपण जात आहे खानवेलला, तर एन्जॉय के साथ जात आहे. बघत राहा. मला माहित आहे का तुम्हाला व्हिडिओ नाही आवडणार, परंतु पूर्ण जर बघितला जर आवडलास तर आपल्या व्हिडिओला लाईक करजास आणि वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतास, म्हणजे करजास असा. हे बघा, खूप सारा पाऊस पण चालू आहे. नाम भिनाटचे भिनाट नाही हा, एकदम. हे बघा 37ची स्पीडने 27ची 28ची आता. तर हे बघा मित्रांनो, पुढे दाखव. हा खतरनाक लोकेशन आहे. खूप सारे लोक पाहण्यासाठी इकडे येतात. तुम्हाला बरोबर का नाही दिसलं? कारण की खूप सारा पाऊस चालू आहे ना, त्याच्याकरता तुम्हाला बरोबर दिसलं नाही. नाहीतर जर पाणी जर थांबेल असता तर एकदम क्लिअर दिसलं असतं ना दादी. हे काय खडा नाही, खडुकली. काय होतं बसा खड्डा होता अरे इतकं मोठं खड रे. एखाद माणूस मरून जाईल ना जर मोटरसायकल वाला आढळला तर खालती पडणार. बरोबर का नाही? अंड आणायचे होतं ना, आणि मला तिकीट टाकून नेलं असतं आपण त्याला. हो झाड, हो आय शेपत खतरनाक काम करून ठेवला हा. किती खतरनाक. आता आपण पोहोचणार आहेत खांबाळा म्हणजे तुम्हाला जर दारू प्यायची असेल तर इकडे यायची. 100 रुपये दारू, बरोबर ना? कितीला? बरोबर 100ला. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती? 150 किंवा 200, आणि इकडे भेटणार आपल्याला 100ला. गुजरात मध्ये बघा, VIP सारखा रस्ता आता दिसणार आपल्याला. कुठंच खडा नाही दिसणार. याला सांगतात मोदी सरकारचा इलाका. हो बघायचे पण हो, म्हणजे दुसऱ्यांदा झाड बघतो आम्ही. हे आपण दुसऱ्यांदा बघत आहे ना. आता आपण थांबलेलो आहे पेट्रोल टाकण्यासाठी. हे बघा आपली गाडी पाठव बघा. आणि दादा, हे लोकेशन सांगणार का? हा, खेळपा पेट्रोल पंप 3000चा टाका. तर मित्रांनो, तुम्ही पण इथे या. बाकीचे लोक येतात एकदम भिनाटचे भिनाट निघून जातात, कारण की रस्ता तसा VIP आहे. तर काय आपले तर म्हणजे इथे किती जण असतात तुम्ही? इथे 6 जण असता. हा काय, बरोबर. लाईटला असं नाही मित्रांनो, जर आपले व्हिडिओ पाहून आले तर जरा त्याला सांगा का राजेश भाईचा व्हिडिओ पाहून आलो असा, बरोबर का नाही? आणि आपल्याकडे पेट्रोलचा रेट पण 99.90 आहे. डिझेलचा आहे 95.79 पैसे. हा काय, जव्हारमध्ये 112.52 पैसे. हां, म्हणजे काहीच अंतर तरी खूप सारा फरक आहे. आम्ही खानवेलमध्ये पोहोचले, परंतु खूप सारा पाऊस चालू आहे. बघा आपली ही गाडी लावलेला आहे. आपल्याला सामान ते तिथे घ्यावं लागेल बघा. आणि बोल ना, काय करायचं? गाडीतलं सामान घेतो का नाही तर पाय बी ठेवायचं ते घेतो ना. हा, माप काढायला लागेल आपल्याला. माप काढायचं ते पाळलंय ना. आलाय ना. हो, अशीच गाडी माप किती आहे? सामान जरा लवकर पण घ्या. पण आहेत बाबा मोबाईलच्या दुकानापाशी. आपण आता त्याला भेट देऊया. आपण तर जात आहे तिथे. पहचाना ना? अरे कैसे भी पहचाना? मुझे लगा की नाही पहचानोगे. बाकी बेचना. आता आपल्याला एक रील्स बनवायची आहे. मोबाईल एक्सचेंज ऑफर याच्याबद्दल बनवायचे का? ओके, तर बघून घ्या. हे मोबाईल सर्व आयफोन वगैरे सर्व आहेत हा, एकदम कंडिशनमध्ये. हे बघा. अरे ऐक महापौर, आता आपण भेटलो. हे मला असं वाटलं होतं की आपल्याला आता कोण नाही ओळखणार, पण ओळखतात. मस्त वाटलं ना त्याला भेटून. त्याला आपण आता सामान घेऊया. आता आपण गाडीमध्ये टाकणार आहेत हे पाय ठेवण्यासाठी, कारण की खूप खराब होत आहेत ना आतमध्ये. हे तर बघा, आता आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता खतरनाक दिसत आहे ना. हे बघा कोणतं आहे ना, पण एकदम मजबूत आहे एकदम. घ्यायचा का घरी? जर उन्हाळा असता तर हे घेतलं असतं. हे ना घ्यायचं. चालेल ना, नेक्स्ट टाइम नक्कीच भेटू आपण. हा, कधी फोन तर करत राहा. मी उलट करतो, तुम्ही नाही करत. खूप कटाळा आला असेल ना.
काय पाऊस चालू आहे तर त्याच्याकरता चालू वाटत आहे असा. पण मग अशी खूप सारा पाऊस होता ना. आता जरा नाही कमी. आम्हाला इथे 2 का 3 तास झालेले आहेत. म्हणजे सकाळी चालू आहे ना आम्ही. हा माझा टाकी कोणता नाही त्या जर मी टाकला असता ना आता त्या जर काय बिकेला असता त्याच्यातमध्ये जसा गुतला तर निघणार पण नाही. आणि याच्यामध्ये कसं होईल याच्या फवार मारला तर निघून जाईल. ते ऐक ना अरे याच्यामध्ये प्लॅस्टिक नाही टाकेलं ना बघ ना भिजून जाईल. आता भिजून जायला टाकलेलं पण नाही. बिर्याणी हो त्याला ना भूक लागली. चला जाऊ ना आता बिर्याणी खाऊया. चला बिर्याणी आलेली आहे. आम्ही दुपारी चालू होतो म्हणजे 2च्या किंवा 3च्या दरम्यान घरी पोहोचलो होतो. परंतु व्हिडिओ शूट करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंगच संपली होती. तर हे बघा हे आपण सामान घेऊन आलेलं आहे. हे बघा दिसत आहे ना. आणि बाकीचं सामान इकडे आतमध्ये ठेवलेलं आहे. हे बघा. तर मग काय बोलणार. काय बोलू. जे काय सामान आहे घरासाठी ते लागणारच आहे बरोबर ना. तर सध्या तर तुम्ही माझं घर पाहिलं असेल कारण की मी ब्लॉग टाकलेला आहे. आणि काही दिवसांनी कसा चमकणार कसा होणार ते पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला हे लाईक करा आणि वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तेव्हा तुम्हाला घर पाहायला भेटणार बरोबर ना. चला